येथील भावाने बिबट्याच्या हल्ल्यातून 9 वर्षीय बहिणीला वाचवले. उपवले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे बुधवारी रात्री मृत्यू व जिद्दीचा थरार पाहायला मिळाला. घराबाहेर धाबा धरून बसलेल्या बिबट्याने 9 वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीचा भाऊ शिवम 11 वर्ष याने जीवाची पर्वा न करता बहिणीच्या पाया पकडून बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले. या धाडसामुळे आई स्वप्नलीने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या मुलीचे प्राण वाचवले आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी जीव द्यायलाही तयार. महिलेचा 140 फूट टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन. कर्नाटकातील जातीचा उल्लेख महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या यादीत नसल्याने मुलाला शिष्यवृत्ती नाकारली व फी भरण्याची अट घातल्याने साविता कांबळे या महिलेने आर्वी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील BSNLच्या 140 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेळी महिलेने मुख्यमंत्री येईपर्यंत खाली उतरणार नाही असे म्हटले होते. अखेर जुन्नर अग्निशमन दल व रेस्क्यू टीमच्या जवानांनी संध्याकाळी तिची सुखरूप सुटका केली. लातूरमध्ये तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तब्बल 38 अपक्ष उमेदवार गुरुवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. लातूर महापालिका निवडणुकीत सर्व भाजपा 70 जागांवर स्वतंत्रित लढत असून शिवसेना शिंदे गटाने 11 जागांवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. पुण्यातील स्वारगेटमध्ये वृद्ध व्यक्तीच्या बॅगेतून जवळपास 3.5 लाखाचा दागिन्याची चोरी झाली. पुण्यातील स्वारगेट ST स्थानका परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या पिशवीतून सुमारे 3,41,000 रुपयाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक स्वारगेट बस स्थानकात उतरून चालत जात असताना बॅग तपासल्यानंतर बॅगेतून सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत जन्मला आल्याशिवाय इथल्या प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकट बहुतांश राज्यकर्ते हे मुंबईतील नाहीत, ते मुंबईच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांचा मुंबईकरांचे प्रश्न कळू शकत नाही, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात डेथ वॉरंट काढण्यात आले आहे. मराठी माणसाच्या सहीने मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढणं हा चुकीचा दिसतंय. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी 16 वर्षीय मुलीला ढकलत वेश्या व्यवसायात टाकले. 10 पुरुषांचे ठेवले संबंध. चिमुकल्याने चिकमंगळूर, कर्नाटक येथे 16 वर्षीय मुलीला तिच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी पैशासाठी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. घटना समोर आली आहे. पीडिताचे म्हणण्यानुसार मासिक पातळी असूनही 6 दिवसाच्या कालावधीत 10हून अधिक पुरुष तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरातून पळून जाऊन काका-काकूंकडे भेटल्यानंतर मुलीने त्यांची ही घटना सांगितली. 70,000 कोटीचा घोटाळे करणारे अजित पवार महाराष्ट्रीय भ्रष्टाचाराचे आका, भाजपा आमदार लांडगे यांचे म्हणणे आहे. 70,000 कोटी घोटाळ्याचे करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत, अशी टीका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. ते म्हणाले, उमेदवारी मागितल्या कोणी येत नसल्याने अजित पवार चिडचिड करत असून चिठ्ठी वाचून स्क्रिप्ट भाषण करणं ही त्यांची सवय झाली आहे. त्यांच्याकडे मोठे डायरेक्ट आणि
चाणक्य असतील. आम्हीही पुराव्यानिश आरोप करू, पण ते त्यांना सहन होणार नाहीत. राज ठाकरे उद्धव ठाकरे संयुक्त मुलाखतीत टीझर व्हिडिओ लॉन्च झालेला आहे. अनेक मुद्द्यांची दिसली झलक. मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर 20 वर्षांनंतर एकत्र आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत चर्चेत आहे. अभिनेते महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत पहिला टीझर बुधवारी प्रदर्शित झाला. यामध्ये वाटलेल्या नोटामुळे नोटचाही अधिकार गेला, अशा शब्दांचे ठाकरे बंधूंनी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारावर घणाघात केला. ही मुलाखत 8 जानेवारीपासून सामनावर प्रसिद्ध होणार आहे. याचा हा व्हिडिओ पहा. नीट समजून सांगणं आवश्यक आहे. हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले. म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. बरोबर की? तुला कुलाब्यात राहायचे की नाही? विधानसभा अध्यक्ष नर्वेकरांनी धमकावल्याचा उमेदवारांचा आरोप. विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांच्यावर कुलाबा वार्ड क्रमांक 226 मधील उमेदवार तेजल पवार आणि त्याचे पती दीपक पवार यांनी धमकी आणि दडपणशाहीचा गंभीर आरोप केला आहे. मी बोलल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींनाही यावं लागतं. तुला कुलाब्यात राहायचं की नाही ते तू ठरव, अशी थेट धमकी दिल्याचेही पवार दाम्पत्य म्हणाल्या. आम्हाला अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यावधी रुपयाची ऑफर दिल्याचेही दीपक पवारांनी सांगितले आहे. वर्षभरात 5,500 पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना. लोकमताने दिलेल्या माहितीनुसार प्रदेशात वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेले आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 या काळात पुण्यातून 5,184 जणांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला, तर गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर 2025 या काळात 5,623 वाहनधारकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात याची नोंद झाली आहे. मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच हवेत. राजू शेट्टींचा राज उद्धव ठाकरेंना पाठिंबा. मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेंचा विजयी हवेत. आमची त्यांना सहानुभूती आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत. ते म्हणाले, महाराष्ट्र हक्काची कितीही प्रकल्प गुजरातला पाठवले याची माहिती घ्यावी, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मराठीवरील प्रेम दिसून येईल. आमचे वैयक्तिकरित्या मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधू विजयी व्हावेत. एकनाथ शिंदे भगव्याच्या आडात लपलेला सैतान. याच्या पक्षाचा आयुष्य कोंबडी इतकंच. आमदार देशमुख. एकनाथ शिंदे हे भगव्या आड लपलेला सैतान आहे, अशी जाहीर टीका शिवसेना उद्धव ठाकरे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. ते म्हणाले, शिंदे हे गद्दार आणि सैतान असून त्यांच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडी इतक्याच आयुष्य इतकं आहे. याची दिवशी भाजपा यांना कापून खाली, त्या दिवशी त्यांचं आयुष्य संपणार. ते पुढे म्हणाले की हिंदुत्वाची मतं आखण्यासाठी शिंदेंची शिवसेना भाजपा उभी केली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन 5 मार्चला मंगेतर सानियासोबत लग्न करणार. रिपोर्टच्या अनुसार, मीडिया रिपोर्टनुसार भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच वर्षी 5 मार्च रोजी आपली मंगेतर सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबद्ध अडकणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार लग्नाचे विधी 3 मार्चपासून सुरू होतील. विशेष म्हणजे सानिया आणि अर्जुन यांचा साखरपुडा
ऑगस्ट 2025मध्ये झाला होता. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. 30 वर्षीय व्यक्तीने ऑप्शन ट्रेडिंगमध्ये गमावले 2 कोटी रुपये, झाले मोठे कर्ज. रेडिटवर एका 30 वर्षीय व्यक्तीने सांगितले ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये त्याला 2 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान झाले आहेत. महिन्याला 2,85,000 कमवणारा तो व्यक्ती म्हणाला की तोटा भरण्यासाठी मी कर्ज घेत राहिलो आणि शेवटी 75 ते 80 लाख रुपये कर्ज झाले. त्या व्यक्तीने लोकांकडून सल्ला मागितला. त्यावर एक जण म्हणाला, पगार चांगला आहे, सर्व व्यवस्थित होऊ शकते. मित्रांनो, रोजच्या रोज बातमी ऐकण्यासाठी विनंती आहे आपल्याला की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.